हाय गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर दिस इज नेक्स्ट डे. कोकणात गाडी पार्क केली तिथे. एरिया पण मस्त आहे प्रॉपर्टी. इथे त्यांनी रूम्स बनवलेत. आजची स्टे इथे आहे. फ्रेशन अप होऊन निघू लगेच आम्ही. पैसा मानते. ऑल सेट, रेडी टू गो. एक छोटंसं हे घेतलं आहे मी, सो याच्यात माईक आणि थोडंफार ॲसेसरीज राहतील त्यासाठी. आणि दिस इज आउटफिट: ब्लॅक शूज, क्रीम कलर पॅन्ट अँड ब्लॅक टी शर्ट. येस, तो का निघू. येस, निघालो. आता ही जी बॅग आहे हे मी भरून बघतो एकदा, कॉज मी तेच ॲडजस्ट केलं बेल्ट, पण तसं वजन पडेल मग ते अजून थोडं खाली घसरेल वगैरे. सो मी याला फील करून नंतर परत ॲडजस्ट करेल. अँड भाई माझ्या मित्रांनी तर डायरेक्ट कमालच केली. भाई गिम्बल घेतलं. तर माझ्याकडे हा ट्रायपॉड आहे नॉर्मल, आणि गिम्बल पण आहे आता आमच्याकडे. सो बघू, यूज करीन तो पण मी अजूनमधून. हे घेतलं आहे मित्रांनी माझ्या, अँड आय थिंक एक प्रॉपर गिम्बल आहे फोन होल्डिंगसाठी. भाई साहब, फुल प्रीमियम वाटतं आहे. हां भाई साहब, फुल हेवी आहे. हा पण DJIचाच आहे. आय थिंक माझा जो माईकचा आहे. तर येस गाईज, आता आम्ही इथून निघतोय. थोडा नाश्ता वगैरे करू. भाई काल आम्ही जेव्हा आलो एवढं मस्त रोड झाला आहे ना, एकदम प्लेन वगैरे. भाई गावातले रोड तर वाटतच नाही आहेत एवढे चांगले बनवले. पनवेलमध्ये पण खरबडीत आहेत, पण इथेच भारी आहेत रोड. चालवायला गाडी तर अजून मजा येते. आता निघूया, नाश्ता वगैरे करू. हे विवेक फोटो पण फोटो पण असा मला असं आहे भाई नवीन गिम्बल. भाई तो ट्रॅक करतोय मला लिटरली. हा जो खालचा सेन्सर आहे ना, हा मला कॅमेरा, तो कॅमेरा मला बघतोय. सो मी जिथं चालेन तो तिथे मला फॉलो करेल. भाई गिम्बल घेतलाय फक्त ट्रिप साठी. खास ट्रिप साठी आपण हे केलेलं आहे. ट्रिप साठी, पण तो मला फॉलो करतोय मी जिथं जाईन. दिस इज नाईस. आणि मी फक्त मोबाईल वर भाई सॅमसंगचा गेम केली. गरीब आहे मी, मोबाईल हे भाई हे काय मोबाईलच छोटा ब्लॉगर आहे. स्टँड घेऊन 14,000 7,000. इथे गरीब फक्त मोबाईल वर. हा, 1 लाखाचा मोबाईल, 1.5 लाख अल्ट्रा प्रो मॅक्स. शेअर बिअर फोटोशूट नाही माहित मला ही. हे ठेवा. चला गाईज, निघतोय आता आम्ही इकडनं. आता नाश्ता करूया आधी. नाश्ता बघू कुठे भेटतोय. आम्ही आलतो इथे न्यूटी फोर्टच्या वर, पण आम्हाला फोर्ट काय दिसला नाही. आम्ही वर चढत आलो आणि गाडी इथे लावली, आणि वर येऊन व्ह्यू भेटलाय आम्हाला. तुम्हाला दाखवतो. आमच्या वॅगनर गाडीचं पेट्रोल संपलंय, आणि पेट्रोल पंप मध्ये पण पेट्रोल संपलंय. पेट्रोलच नाही 1 तासभरसाठी. आणि आम्ही जेवायला चाललोय, तर आमचे अर्धे लोक बघा ड्रायव्हर बघा, हेवी ड्रायव्हर बघा त्या वॅगनरचा. व्हिडिओ नीट काढ, याच्यावर मला ते धुरंधरचं काढ. आंधी बन स्पाय भाई, 4 स्पाय चालले इंडियातून. हॉटेल स्वादला आम्ही थांबलोय. भाई इथं आम्हाला नेटवर्कच नाही आहे. नेमशी वॉकी टॉकी पण आणलेला, तो पण आम्ही चार्जिंगला घरीच ठेवला, आणि तो पण विसरलोय आम्ही. बघू हॉटेल. तर येस, जेवण वगैरे आता करून झालंय. हॉटेल स्वादमध्ये आम्ही जेवलो. द थिंग इज, ॲक्च्युली वाजले 3. आम्हाला हॉटेल भेटतच नव्हतं, यु नो, कॉज जिथे पण जातो तिथे 1 hour वेटिंग, हाफ hour वेटिंग. कॉज इथे जे हॉटेल्स वगैरे आहेत ना, तिथे त्यांची सिटिंग अरेंजमेंटच लिमिटेड सीट्स आहेत. सो बोलतात ऑलरेडी लाईन आहे, ऑलरेडी गर्दी आहे, तर तुम्ही 1 तासानंतर या वगैरे. 1 तासाची वेटिंग आहे. सो हे सगळं भाई चाललं आहे. अँड आम्ही 1 तास ऑलरेडी थांबू नाही शकत, कॉज ऑलरेडी 2:30 वाजलेत. अँड आफ्टर 4 वाजता आम्हाला जायचं आहे बोटीला. तिकडे आम्हाला आय गेस 2.5 hours एक बोट राईड आहे, जी आम्हाला समुद्रामध्ये 16 किलोमीटर्स फिरवेल. लेट्स सी, आता बघू. आता इथून निघू. पण येस, आम्ही या हॉटेलमध्ये जेवलो, तुम्हाला दाखवतो. तर येस, दिस इज द हॉटेल स्वाद. एकदम चांगलं मस्त जेवण होतं. भाई सोलकढी तर एक नंबर. सोलकढी पिऊन वाटलं की भाई मालवण साईडला आलोय आता.
सोलकढीने जी मजा आलेला भाई, आफ्टर टेस्ट एकदम मस्त होती. व्हाईट कलरची होती, आपल्याकडची सोलकढी थोडीशी पिंकिश टाईप असते, यांची व्हाईट कलरची होती. सो पण या टेस्ट एकदम भारी होती. का नाही घेऊन आला. आम्ही आता बोटीला आलोय इथे आणि आमची बोटच गायब आहे. आमची बोट समुद्रात गेली. बोट समुद्रात गेली, बोटच 10-15 मिनिटात येईल ती, असं वाटतंय मला. येईल ना? येईल नक्की येईल. डाऊटफुल आहे guys. जुडे रे. 4 वाजता होणार होतं आमचं, 5 वाजायला आले आता. हा ती पण तेव्हा मी वाईटच खराब झाली याची. वाईटच खराब झाली. सुकरशी कार्गो पण आणली पाहिजे ती बाईक. जीन्स घेऊन आलो फक्त. हे बघ मी पण आज नेमकी हेच घातली क्रीम. मला शॉर्ट्स तुला लागले भाई कार मध्ये शॉर्ट्स होती माझ्या. एवढे पण वाईट शॉर्ट्स होती कारमध्ये. बघ आलं टायमात. सनराईज लावला, सनसेट वेळ लागला. A few moments later. तर गाईज इट्स नाईट. हा हॅलो, हा बोल. यू आर ऑडिबल. तरीच मस्ती म्हणजे आमची चालू असते नुसती वॉकी टॉकीला घेऊन. आता आम्ही चाललोय जेवायला. तर कुडाळ साईडला इथून 23 किलोमीटर्स समथिंग आम्ही जाणार आहोत. कॉज तिथे फ्यूल पण भरायला आहे. सो फ्यूल भरून घेऊ. तशी माझी पेट्रोलची टाकी जवळ फुल आहे, पनवेलवरूनच केली होती. आणि CNG नाही आहे गाडीत, पण आवश्यकता नाही. पण म्हटलं जेवायचं आहेच आणि एक थोडीशी नाईट ड्राईव्ह टाईप फिरूया जरा. सो जाऊन येऊ मग. बघू 23 किलोमीटर्स आय गेस. वाजलेत आता 7:40. सो 7:15 8:30 आम्ही जेवून घेऊ. तर बघू कुठे चांगलं हॉटेल भेटतं आहे, कुठं रेस्टॉरंट आहे. कसं दुपारसारखी गत नको व्हायला आमची की सगळीकडे शॉर्टेज आहे किंवा नाही जागा आता, असं काइंड ऑफ थिंग्स. बघू होपफुली जिथं जाऊ तिथे लगेच आम्हाला सीट भेटेल. चला. माझा मित्र त्याचं समथिंग लॅपटॉपवर काम आहे आणि इथं नेटवर्क नाही आहे आम्हाला, तरी पण तो लॅपटॉप घेऊन बसलाय कुठेतरी. आता काय माहीत, नेटवर्क शोधतोय भाई, त्याच्यामुळे लेट होते. आणि बघू हे तिथं सगळे थांबलेत. आणि हा भाई नेटवर्कसाठी थांबलाय, लेट करणार आता. असो, हे होत असतं ट्रिपवरती. आजचा दिवस म्हणजे चिलमध्येच गेला, जास्त काय आम्ही केलं नाही. बीचवरती थोडंफार बसलो, बिकॉज ॲक्च्युली नाईट ट्रॅव्हल करून आम्ही खूप दमलो होतो. सो विचार केला की जास्त ॲक्टिव्हिटीज टाईप नको करावं या नेक्स्ट डेलाच. तर उद्या आम्ही जाणार आहोत मोस्टली. आजच जाणार होतो संध्याकाळी कायाकिंग वगैरेला, पण गर्दी पण खूप होती आणि आमच्यापासून ते ऑलरेडी 16 किलोमीटर्स लांब होतं. अँड देन वी थॉट की उद्याच सकाळी फ्रेशमध्ये करूया. आज फुल रिलॅक्स दिला, आम्ही आराम केला. कॉज ऑलरेडी खूप ड्रायव्हिंग अँड खूप हे झालं ट्रॅव्हलिंग. तर आम्ही आता संध्याकाळी तेच बीच वगैरे फक्त जाऊन आलो. अँड उद्या कायाकिंग बोटीमध्ये आम्ही ते म्हातारीची चूल समथिंग ते आहे तिथे जाणार आहोत. अँड झालं तर वॉटर स्पोर्ट पण, स्कुबा डायव्हिंग वगैरे मी शक्यतो करणार नाही कॉज मी ऑलरेडी केलेली आहे. अँड बघू दुसरं काय ॲक्टिव्हिटीज असेल तर ते करू. तर तेच उद्याचा फुल डे ॲक्टिव्हिटीजला पॅक्ड आहे. आले सगळे.